दिवसेंदिवस फसवेगिरीचे प्रकार उजेडात येतात. फसवेगिरीचे प्रकार वाढत चाललेले आहेत. असाच एक प्रकार माजलगाव शहरामधून उजेडात आलेला आहे. तो म्हणजे आर्थिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून एक जणाची चांगल्या मित्रानं फसवणूक केल्याचं पुढं आलेलं आहे. आणि ज्याची फसवणूक झाली ती व्यक्ती त्याच्या जो काय फसवणुकीचा प्रकार घडला आहे ती फसवणूक आणि त्याचे जे काही पैसे गेलेले आहेत ते परत मिळावे म्हणून आज गेल्या 2-3 दिवसांपासून माजलगाव शहरामध्ये उपोषणाला बेमुदत आमरण उपोषण करत आहेत. आपण त्यांच्याशीच चर्चा करणार आहोत. तुम्ही नेमकं कशा पद्धतीने या प्रकरणात फसल्या गेलात आणि तुम्हाला कोणी फसवलंय हे आम्हाला स्पष्टपणे सांगा. फाट्यावरचा व्यावसायिक दुकानदार आहे. मी माजलगावला माझं येणं जाणं असायचं. चंद्रकांत शेजूळ साहेब हे तुळजाभवानी बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत माझं उठबस असायची. त्यांनी मला आर्थिक सहकार्य करून दुकान व्यवस्थित माझं चालू केलेलं होतं. मी कंटिन्यू त्यांच्या बँकेमध्ये यायचो साहेब. तिथं माझी एक खरेदी विक्री संघाचे माजी सभापती दीपकराव जाधव यांची भेट झाली. अशीच भेट होत राहायची. भेटीचं रूपांतर दोस्तान्यात झालं, दोस्ताना झाला. त्याच्यानंतर ते कधीही मला दुकानासाठी लाख 50 असे उसने पासणे द्यायचे. त्याच्यानंतर आमची मैत्री वाढत गेल्याच्या नंतर ते दुकानावर यायचे, घरी यायचे जेवणाला. मग त्यावेळेस ते म्हणाले की बाबा इथं प्लॉटिंग हे ते चालू शकतंय, आपण इकडे जागा घेऊ. मग साहेब आम्ही जागा घेतली. जागा घेतल्याच्या नंतर काय झालं, जागा घेतली, त्याची प्लॉटिंग केली. ती प्लॉटिंग आम्ही पूर्ण विकली साहेब. त्याच्यामध्ये 2-3 प्लॉट राहिले, बाकी सगळे 50 प्लॉट विकले. पण ही जागा घेताना मी विश्वासानं सगळी जागा घेताना त्यांच्या मुलाच्या नावावर केली. ते म्हणले ठीक आहे, आमचं नाव आहे, तालुक्यामध्ये प्लॉट पटापटा विकतील, तुझ्या हातावर गिराईक आहेत. साहेब हे सगळे प्लॉट विकले, पैसे आणून दिले. मी काही पैसे लावलेले होते, त्यांनी काही पैसे लावलेले होते. ही प्लॉटिंग झाल्याच्या नंतर ते म्हणले राहू दे पैसे, आपण दुसरी प्लॉटिंग एक आणखीन घेऊया, तिथं शेजारी जागा आहेत. मग आम्ही दुसरी 27 गुंठे जागा घेतली साहेब. दुसरी 27 गुंठे जागा घेतल्याच्या नंतर त्याच्यात बी प्लॉट विकले. मग त्याच्यामधून त्याने काय केलं साहेब, मी म्हणलं बाबा साहेब मला शेतीत पाईपलाईन वगैरे करू दे, आता भरपूर कमाई झाली. तर त्याने मला 20 लाख रुपये दिले. 20 लाख रुपये दिल्याच्या नंतर मी 6-7 लाख मध्ये एक शेतीची पाईपलाईन केली. आणि मी म्हणलो साहेब मी आता गाडी घेतोय बाकीच्या पैशाची. दोस्ताना होता, विश्वास होता माझा. विश्वासापायी मी कुठलाच प्रूफ त्यांच्याकडून मागितला नाही. पैसे देत राहिलो, व्यवहार करत राहिलो, प्रॉपर्टी त्यांच्या नावावर ठेवीत राहिलो. आता त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा तू गाडी नको घेऊ, आमचीच गाडी तुला देतो, तू हे पैसे रिटर्न दे. 2 वर्षापूर्वी त्यांनी मला त्यांची गाडी दिली आणि हप्ते चालू आहेत बँकेचे, नील झाल्यावर तुला नावावर करून देऊ आपण, आपलं चालूच आहे. या हिशोबानं मी त्यांना गाडीचे पैसे दिले. 2 वर्षापासून गाडी माझ्याकडे राहिली साहेब. आमचा व्यवहार व्यवस्थित होता. त्याच्यानंतर त्यांनी ते गाडीचे हप्ते ते भरत राहिले. त्याच्यानंतर आम्ही तिसरी एक कल्पतरूवाले रवी मानधने म्हणून माजलगावची, ती आम्ही एक 3 कोटीची जागा माझ्या जिम्मेदारीवर घेतली. आणि ती जागा घेतल्याच्या नंतर त्याचा पण व्यवहार कंप्लीट केला. तिथं भरपूर कमाई राहिली साहेब. ते म्हणले ठीक आहे, आता आपल्याला काही इथं कमाई राहिली, आपल्याला पात्रीला एक 5-6 एकर जागा भेटायली, तू काय कर आणखीन थोडे पैसे कर आणि तिथं 15 कोटीचा व्यवहार आहे, तिथं आपण पैसे लावू आणि तू काही चेक दे आम्हाला, बाकीचे पैसे आम्ही लावतो. 1.5 कोटी रुपये मी इकडून तिकडून पाहुण्या रावळ्याकडून पैसे आणले, इथली कमाई ह्यांना पैसे दिले. तर पैसे दिले, सगळं झालं. त्याच्यानंतर ते म्हणले ठीक आहे, चालू आहे व्यवहार, तिकडचा चालू आहे. म्हणलं साहेब काय झालं, जमिनीचं नावावर करायचं, चालू आहे म्हणायचे. मी पैसे मागायला गेलो की चालू आहे म्हणायचे. आतापर्यंत तुमचा आणि दीपक जाधव असतील किंवा चंद्रकांत शेजूळ असतील यांच्याशी किती कोटीपर्यंतचा आर्थिक देवाणघेवाण झालेली याबद्दल सांगा. तसा व्यवहार, असा आर्थिक व्यवहार भरपूर झालेले. माझ्या मिसेस आणि माझे सभापती साहेबांनी पूर्ण खाते वापरलेले आहेत बँकेचे. 3-4 कोटीचं त्यांनी माझ्या खात्यावर, त्यांच्या पाहुण्याचे पैसे माझ्या खात्यावर यायचे, मी काढून कॅश आणून द्यायचो, ते वापरायचे. तर जमिनीच्या पैशाचा जवळपास 3-4 कोटीचा व्यवहार झाला. पण मी माझ्याकडून 1.5 कोटी रुपये आणि बँकेचे कर्ज झाल्यावर 50 लाख रुपये उचलून लोकांचे दिले. 1.5 कोटी रुपये मी त्यांना दिलेले. आता त्यांनी काय केलं, ज्यावेळेस पात्रीचा व्यवहार माझ्या कानावर की व्यवहारच झाला नाही, मग मी पैसे मागायला लागलो की साहेब मला पैसे द्या, मी गरीब माणूस आहे, इकडून तिकडून व्याजाने पैसे दिलेले. तर मग त्यांच्या मला नंतर धमक्या यायला लागल्या, तुझ्याकडे काय प्रूफ आहे, काय आहे. तर आम्ही रवी मानधनेचं जी जमीन घेतली होती त्यावेळेस मी पार्टनर जिम्मेदार म्हणजे सोबत म्हणून नोटरी केलेली होती. मग ती त्यांनी नोटरी नंतर गायब केली. विश्वासानं नोटरी त्यांच्याजवळच होती. मग माझा कुठलाच प्रूफ राहिला नाही साहेब. मला ते काय पैसे द्यायनात. माझं दुकान बंद पडलं, लोकांचं देणं घेणं झालं, कर्ज पाहिजे. मी घर सोडून साहेब बाजूला, घर सोडून मी निघून गेलो. कारण हे धमक्या द्यायला, मारहाण केली, हार्ट फ्रॅक्चर झालेलं, मी त्याचं ऑपरेशन सुद्धा नाही केलेलं. मी 2-1.5 महिने हे सगळे प्रूफ गोळा पैशासाठी लोकांच्या आणि हे काही कागदपत्र गोळा करण्यासाठी मी बाहेर राहिलो साहेब. कुठं मंदिरात झोपलो, कारण इकडे सावकारांचे पैसे झालेले होते. या सर्व प्रकरणामध्ये
तुळजाभवानीचे चेअरमन जे आहेत चंद्रकांत शेजूळ यांचा देखील हात आहे का या प्रकरणामध्ये? त्यांचा हात नाहीये. त्यांनी 10 वेळेस ह्यांना सांगितलं साहेब की त्या पोराचे पैसे देऊन टाका. आमची बैठक लागली, बैठकीमध्ये उपोषणला बसल्यावर बैठक लागली साहेब. बैठक लागल्यानंतर साहेब लोक होते, PI साहेब होते, सगळे होतो आम्ही उपोषण तळी. तर ते म्हणले बाबा हा माणूस दलाल होता, हा काय पार्टनर नव्हता, कारण प्रूफ नव्हता ना साहेब, गायब केलेला प्रूफ होता. तर साहेब म्हणले, चंद्रकांत शिजू साहेबांना सांगितलं की बाबा हा माणूस दलाल नव्हता, पार्टनरच होता साहेब, त्या गरीबाचे पैसे द्या. तर त्यांना ते म्हणले बाबा गरीबाचे पैसे, ते गाडीचे पैसे आहेत, आम्ही फक्त गाडी देऊ, आम्ही तुम्हाला बाकी काही देणार नाही. हा राहिला मुद्दा साहेब. त्यांनी काय केलं, मी बाहेर देण्या घेण्यामुळे बाहेर घर सोडलं की माझा एक 15 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्यावर केसेस करून 2 वर्षाची घरची गाडी वापस आणून इथं लावली, बायकोला धमकी दिली, खोट्या केसेस केल्या, बायकोला धमकी देऊन मुलं नेले इथले भीमनगरले, म्हणते तिथले नेले म्हणून, नाव वगैरे आम्हाला काही माहिती नाही. 25-25 पोरं नेऊन त्यांनी गाडी आणली. गाडी आणल्याच्या नंतर मी सगळे कागदपत्र रीतसर मी मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे, उपमुख्यमंत्री. आता मला एक सांगा, प्रशासनाकडे तुमची योग्य मागणी काय आहे? रीतसर ठीक मागणी आता तुम्ही काय प्रशासनाकडे माझी एवढी मागणी आहे की माझ्याकडे पार्टनरशिपचे सगळे प्रूफ आहेत. मी माझ्या कायद्यानं उपोषणला बसून मी काय त्यांना त्रास देत नाहीये. मी आमरण उपोषण करतोय, मला फक्त माझा हिशोब द्यावा. मी पार्टनर आहे, माझ्याकडे कागदपत्र तुम्ही जे लपवले होते ते मिळालेत मला. आता जोपर्यंत कागदपत्र नव्हते तर त्यांनी काल आमदार साहेबांवरून दबाव आणून खोटी केसेस केली खंडणीची. 80 वर्षाचे आई वडील ज्याला उठून चालता येत नाही त्याचे नावं टाकलेत खंडणी मागतोय म्हणून. मी माझ्या हिस्साचा हिशोब मागतोय साहेब की माझ्याकडे आहे, आपण पार्टनर आहेत. बरं, तुम्ही तालखेड सर्कल मध्ये जाऊन विचारू शकता की या 4 ठिकाणी 5 ठिकाणी ज्या प्लॉटिंग झाल्या, ही विक्रीला कोण होते, ह्याला पार्टनर कोण होता. मी 1000 माणसाला विचारा, जर तिथला एकही माणूस नाही म्हणला मला तुम्ही फाशीची शिक्षा द्या. माझी सरळ सरळ फसवणूक झालेली साहेब. माझ्याकडे प्रूफ असताना बी सुद्धा पार्टनरचा खंडणीचा गुन्हा, एखादा माणूस मुख्यमंत्र्यापासून ते तहसीलदार पर्यंत निवेदन देऊन जर बसत असेल उपोषणाला, तर तो माणूस खंडणी कसा मागतो ना आज माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करून आज हे मला बळजबरीनं प्रशासन घेऊन चाललंय. ह्याची जिम्मेदारी उद्या माझ्या जीवाचं बरं वाईट काही झालं, मी तर उपोषण सोडणार नाही, जेलमध्ये बी उपोषण करणार, जेलमधून बाहेर आल्यावर मी इथंच बसणार. आता हा राजकीय दबाव आहे, त्यांच्या मुलाचा साखरपुडा आहे, इथं मंत्री कुणीतरी येणार आहेत 20 तारखेला. मग ह्यांनी प्रशासन हाताशी घेऊन माझं उपोषण मोडालेत. यांच्या मुलाचा साखरपुडा आहे की हे बदनामी होऊ नये, लोकांना गरीबाचं कुटुंब उद्ध्वस्त केलेलं. यांच्या घरी एक मोठा कार्यक्रम आहे, कुणीतरी मंत्री येणार आहे म्हणून हे जोर लावून माझं उपोषण तोडायलेत. पण मी इथून जाणार नाही. ह्या प्रशासनानं जर बळजबरी माझ्याजवळ जर उचलायचा प्रयत्न केला तर आम्ही नवरा बायको लाईव्ह सांगतो, विष घेऊन यांच्या समोर, यांच्या गाडी खाऊ समोर आम्ही झोपणार आहेत. आमच्या सोबत विसाच्या बाटल्यात. तुम्ही पार्टनर असताना खंडणीचा गुन्हा दाखल कुठं करू शकता याचा मला प्रूफ द्या. बरं साहेब, मी यांना सांगायलोय, माझं उपोषण संपलं, आमचं कुटुंब स्वतः पोलीस स्टेशनला हजर होईल. जो काय गुन्हा दाखल झालाय त्याला मी रीतसर सामोरं जाईल, माझी जामीन करून घेईल आणि पूर्ण सहकार्य करी असं लेखी द्यायलो. माझं उपोषण मोडू नका. खरोखर आपण या ठिकाणी पाहतोय की म्हणतात मित्र असावा सख्या सावलीसारखा, आणि त्याच मित्रानं या ठिकाणी केसानं गळा कापलेला आहे, करोडो रुपयांच्या प्रॉपर्टीला तडा दिलेला आहे आणि स्वतःच्या नावाने आपल्या स्वार्थापायी एकट्याच्याच खिशामध्ये सर्व हा पैसा टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. हे कागद बोलतायत, मी नाही बोलत. कागद त्यांनी दाखवलेत पवार कुटुंबियांनी की त्यांच्यावर खरोखर या ठिकाणी अन्याय झालेला आहे आणि जे काही अन्यायग्रस्त व्यक्ती आहेत त्यांचं परिवार आहे, आज त्यांच्या घरासमोर ते उपोषणाला बसलेले आहेत, बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आणि माझ्या बाजूला तुम्ही पाहतात पवार कुटुंबियांचे आई वडील, वृद्ध आई वडील आहेत, त्यांच्यावरती या मुजोर आणि मगरूर पैशावाल्यांनी प्रशासनावरती दबाव टाकून खंडणीचा गुन्हा या आजी आजोबांवरती दाखल केलेला आहे. नेमकं आता प्रशासन आणि येथील हिस्सेदारी आहे, ते हिस्सेदारीचे देखील कागदपत्र या ठिकाणी दाखवत आहेत, तरी देखील यांच्यावरती जाणून बुजून दबाव आणून खंडणीचा गुन्हा पवार कुटुंबियांवरती केलेला आहे. या ठिकाणी हे स्पष्ट दिसून येत आहे. नेमकं आता प्रशासन अधिकारी नेमकं हे कोणाच्या दावणीला बांधल्या गेलं आहे हेही आता पुढे चालून सिद्ध होईल. नेमकं पवार कुटुंबियांना न्याय मिळतोय की नाही हे पाहणं हे आता तितकंच गरजेचं आहे. लोकप्रकाश मराठीसाठी राजरतन डोंगरे, बीड, माजलगाव.